तगडे 2 सीन माझ्या वाट्याला आले, जे फुल लेंथ फिल्म करून पण कधी कधी होत नाही. मला 2 सीन्स असे मिळाले की आंखों में पानी आ जाएगा. रायगडावर मला वाटतं दिग्पाल दादा बरोबर जावं. सो नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. ई सकाळमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सो म्हणतात ना, मराठी सिनेसृष्टीला फक्त एकच लक्षवेधी चेहरा किंवा मराठी सिनेसृष्टीतला एकच अनमोल चेहरा असं म्हणायला हरकत नाही. जो कोणी असेल तो आपला फक्त प्राजक्ता माळीच आहे. प्राजक्ता माळी कधी ऑनस्क्रीन येते, स्मॉल स्क्रीन असो किंवा मोठा पडदा असो, आम्ही वाट बघत असतो. बापरे, आज तू किती हरभऱ्याच्या झाडावर चढवलंस मला. खूप खूप लक्षवेधी चेहरा वगैरे नाही, देर आर सो मेनी. आय एम वन ऑफ देम. डेफिनेटली मला असं व्हायला आवडेल प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि माझ्या मेहनतीमुळे. आय होप मी ती स्टेज लवकर अचीव्ह करेन. पण काय ना, तू ऑलराऊंडर आहेस आणि ते तू प्रत्येक भूमिकेतून सिद्ध करून दाखवले. आणि सगळ्या माझ्या मते सगळ्या जे यंग जनरेशन आहे त्या सगळ्या मुलांची तू दिल की धडकन आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तुझा एक रील, एक फोटो जरी आला तर तो व्हायरल होणार, त्याची चर्चा होणार. म्हणजे हे कन्फर्म आहे, प्रत्येकाच्या मोबाईल एकदा तरी प्रत्येकाच्या गॅलरीमध्ये एक तरी प्राजक्ता माळीचा फोटो असतोच असतो. बापरे, आज तू खरंच मला खूप झाडावर चढवतेस. हे खरी ही फॅक्ट आहे, खरी गोष्ट आहे. असं असेल तर आय एम व्हेरी ग्लॅड. आणि मी नेहमीच म्हणत आली आहे की मी प्रोजेक्ट्स त्या मानाने फार कमी केलेत आणि मला प्रेक्षकांचं प्रेम प्रचंड प्रमाणात मिळालेलं आहे. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर देअर लव्ह अँड देअर सपोर्ट. पण आता 2 मोठे धमाके घेऊन येणार आहेस तू, सो त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील? होय, या महिन्यात 2 चित्रपट रिलीज होत आहेत. करोना काळामध्ये ज्यांचं चित्रीकरण झालं आणि 2 वर्षात काहीच रिलीज झालेलं नाही चित्रपट. त्यामुळे सगळी आता लाईन लागलेली आहे. पांडू रिलीज होऊन गेला आणि आता 18 फेब्रुवारीला पावनखिंड आणि 25 फेब्रुवारीला लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह असे 2ही चित्रपट रिलीज होत आहेत. आणि 2ही चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहेत. कारण पावनखिंड ही ऐतिहासिक फिल्म आहे. आयुष्यात पहिल्यांदा मी ऐतिहासिक चित्रपटात काम करते, ऐतिहासिक पात्र साकारते. नथ नऊवार इतकं अप्रिशिएट झालं होतं टेलिव्हिजनवर, मोठ्या पडद्यावर ते पहिल्यांदा होत आहे. ऑल्सो श्री शिवराज अष्टकमधलं हे 3रं पुष्प आहे दिग्पाल लांजेकरांचं. सो त्या सिरीजचा मला भाग होता आला, याचा मला आत्यंतिक आनंद आणि अभिमान आहे. त्यानिमित्तानं मृणाल ताईन चिन्मय दादा यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करता आली, दिग्पाल दादाच्या हाताखाली काम करता आलं. अप्रतिम गोष्ट असलेल्या सिनेमामध्ये काम करता आलं, याचा मला फार फार आनंद होतोय. खरं तर वॉर फिल्म आहे ही, म्हणजे बाजीप्रभू देशपांडेंच्या आयुष्यावर आधारित आहे, म्हणजे त्या युद्धावर आधारित आहे. 1 तास तुम्हाला युद्ध बघायला मिळणार आहे पावनखिंडमध्ये, जे मराठी चित्रपटामध्ये पहिल्यांदा घडतंय. म्हणजे फर्जनमध्ये घडलं होतं, पण त्याच्यापेक्षा याच्यात युद्ध मोठं आहे. त्यामुळे सगळ्यात लॉंगेस्ट वॉर जर मराठी चित्रपटात तुम्हाला बघायला मिळणार आहे तर या चित्रपटात बघायला मिळणार आहे. ऑल्सो स्टारकास्ट एवढी मोठी आहे, ह्यूज फिल्म आहे, मोठ्या बजेटची फिल्म आहे. आणि असं असताना देखील, वीरांवर आधारित चित्रपट असताना देखील वीरांगनांना त्यांनी अजिबातच दुर्लक्षित केलेलं नाही आहे. त्या पण लढत होत्या, त्यांची मानसिक लढाई होती, त्यांचं वेगळं युद्ध चालू होतं. त्या म्हणजे तिथे जरी त्या युद्धभूमीवर नसल्या तरी देखील युद्धापेक्षा कमी सिच्युएशन नव्हती ज्या कुठे त्या होत्या. तर अशीच एक वीरपत्नी म्हणजे रायाजी बांदल, म्हणजे ते बांदल सेना बाजीप्रभू देशपांडेंबरोबर जी लढली, त्यांचे ते बांदल सेनेचे राजपुत्र होते, त्या बांदलांचे राजपुत्र होते. त्यांची मी धर्मपत्नी आहे, भवानीबाई बांदल, श्रीमंत भवानीबाई बांदल असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. सो खरंच आनंद होतोय की एक इतिहासात एक कॅरेक्टर होतं आणि ते साकारण्याची संधी मला मिळाली. ऑल्सो तगडे 2 सीन माझ्या वाट्याला आले, जे फुल लेंथ फिल्म करून पण कधी कधी होत नाही. की नुसतंच आहोत आणि हसतोय लाजतोय आणि असं एक जनरल सीन्स आहेत असं होतं. आणि एक षटकार मारणारा सीन मिळत नाही आपल्याला बहुतांश वेळेला. बट बाय गॉड्स ग्रेस आणि दिग्पाल दादाला खरं मी धन्यवाद देते ह्यासाठी की मला 2 सीन्स असे मिळालेत की आंखों में पानी आ जाएगा. क्या बात आहे. त्यामुळे तू रडवणार देखील आहेस आम्हाला या सिनेमातून. येस येस, ॲब्सोल्युटली. आणि मला सांग, ऐतिहासिक फिल्म करणं हे प्रत्येक अभिनेत्रीचं म्हणते ना ड्रीम असतं की अशी एखादी तरी भूमिका आयुष्यात करावी.
होय, होय. आणि माझी तर होतीच अशी इच्छा, कारण मी खूप मोठी इतिहासप्रेमी आहे. म्हणजे राजश्रीपासून, पानिपतपासून सगळ्या कादंबऱ्यांची मी पारायणं केलेली आहेत आणि ढसाढसा ते वाचताना रडलेली आहे. आणि यू नो टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला असं वाटतं की मी होते त्या काळामध्ये. माय सोल वॉज देअर. सो मी ते इतकं रिलेट करू शकते. सो मला खरंचच खूप इच्छा होती ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची. आणि मला हेही माहिती होतं की तो जो लुक आहे, नथ, नऊवार, खोपा, ते मला खूप सूट होतं. मी बिंग महाराष्ट्रीयन, म्हणजे सगळ्याच मराठी मुलींना सूट होतं असं असं नाही आहे. काहींना सूट होतं, त्यापैकी मी एक आहे. सो माझी इच्छा होती की या अटायरमध्ये, या अवतारामध्ये मी मोठ्या स्क्रीनवर दिसावं. सुवासिनी मालिकेत मी छोट्या पडद्यावर दिसलेले आहे, पण मोठ्या स्क्रीनवर दिसावं अशी माझी इच्छा होती आणि ती या चित्रपटाच्या निमित्तानं पूर्ण होतीये. बरं, आता असं झालंय ना, दीपिका लांजेकर ह्यांच्या म्हणजे रोहित शेट्टी एक ऍक्शन फिल्म मला आणि मराठीत आता दीपिका दादांचं नाव आहे की यांच्या टीममधचं मेंबर होणं म्हणजे एक ड्रीम कम ट्रू आहे. सगळ्या आता सेलिब्रिटींचं असं आहे की नाही ह्यांच्या टीमचा एक मेंबर व्हायचं आहे. या खरंय, खरंय, खरंय. कारण ज्या डेडिकेशननी दिग्पाल दादा काम करतो, अँड नॉट ओनली हिम, त्याची पूर्ण टीम. म्हणजे माझा पहिला दिवस होता सेटवरचा. मला 6चा कॉल टाईम होता सकाळी. म्हणलं आणि कडाक्याची थंडी वगैरे. म्हणलं कोण जाणार आहे 6 वाजता अशी, तरी देखील मी 6:10ला वगैरे पोहोचले. म्हणलं काय वगैरे. पण यू वोंट बिलीव्ह, सगळी टीम शूटिंग तयार आहे या झोकात काम करत होती आणि सगळे अवेलेबल होते तिकडे, सगळे रेडी होते, माझी वाट बघत होते. आणि इतकी शिस्त, प्रत्येकाला कोणालाही काही सांगायची गरज पडत नव्हती, सगळ्यांना सगळं माहिती होतं. त्यानंतर शूटिंग सुरू व्हायच्या आधी आपण फक्त गणेश वंदना करून आरती म्हणून आपण सुरू करतो, नाही, ते शिवराज वंदना करतात, शिववंदना करतात, प्रार्थना करतात. हे सगळं करून मग ते शूटिंगला सुरुवात करतात. सो सगळे शिवप्रेमी आहेत आणि सगळेच दिग्पाल दादाच्या डेडिकेशनच्या तोडीचं काम करतात. त्याच्या डेडिकेशन इतकंच त्यांचं सगळ्यांचं डेडिकेशन आहे. त्यामुळे ते इतका ग्रुप इतका कमाल आहे की मी अचंबित झाले. आणि मी दिग्पाल दादाला म्हटलं, काय टीम तू बांधली आहेस यार, अशी टीम असेल तर. इतकी मोठी फिल्म आहे आमची, 28 दिवसात शूटिंग पूर्ण केलं आहे आम्ही. म्हणजे इट वॉज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. पण इतकी चांगली टीम होती, इतके डेडिकेटेड मेंबर्स होते, त्यामुळेच ते शक्य झालं. माझा तर एक सीन जो आहे त्यासाठी मी दिवसभर पावसात भिजत होते. पण म्हणजे एकदाही असं झालं नाही की अरे पाणीच थांबलंय, अरे नाहीच शॉर्टच थांबलाय, कधीच नाही, कधीच नाही. इतके टू द पॉइंट. त्यामुळे काम करताना पण खूप मजा आली. सगळे ऑन टू असतील ना, तर कलाकाराला पण शपथ, आता आपण बेस्टच परफॉर्मन्स द्यावा लागणार, काही चान्सच नाही ना, सगळेच भारी काम करतात. सो तो जो माहोल होता तो मी या सेटवर अनुभवला. त्यामुळे मी पूर्ण चित्रपट पाहिलेला नाही आहे, पण मी इतकी एक्सायटेड आहे मी पूर्ण चित्रपट पाहायला की मला माहिती आहे की काय काय कसं कसं घडलं आहे. गाणी तुम्ही पाहिलेली आहे, ट्रेलर पाहिलेला आहे, इतका धमाकेदार ट्रेलर झालेला आहे. सो आय एम शुअर ही फिल्म सगळ्यांना आवडेल. सो गाईज, 18 फेब्रुवारीला पावनखिंड सबंध महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. करोना काळामुळे आम्ही खरं तर खूप प्रमोशन करू शकलो नाही त्याचं, अदरवाईज आम्ही खूप सगळे ग्राउंड इव्हेंट्स वगैरे खूप काय 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 केलं असतं. परंतु करोना काळामुळे एकतर 2दा फिल्म रिलीजेस पुढे ढकलण्यात आलं, कारण 3rd वेव्ह आली आणि काय 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 काय. सो आमची सरकारला पण आम्ही नुकतीच विनंती केली की 100% आरक्षण ठेवून तुम्ही आता सिनेमागृह सुरू करा. सो होपिंग फॉर द बेस्ट. 19 तारखेला शिवजयंती आहे, तर ज्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम आहे आणि त्यांच्याविषयी आदर आहे, त्यांनी जरूर हा सिनेमा बघावा अशी त्यांना विनंती आहे. नक्कीच. सो तुझं आणि इतिहासाचं एक वेगळं नातं आहे. तू पूर्ण सिनेमा करताना तुला जाणवलं की कुठेतरी मी म्हणतात ना, एक आतून असतं की सिक्स सेन्स असतो तो, किंवा एक म्हणतात ना की नाही हे मी पाहिलंय, इथे मी होती, हे जगली आहे मी, ते तुला जाणवलंय? हो, मला हे पूर्वीपासूनच वाटत आलंय. कारण फेवरेट कादंबऱ्या जर विचारल्या तर त्यातल्या बहुतांश कादंबऱ्या ऐतिहासिक निघतील. किंवा मी गड किल्ल्यांवर रमते, किंवा तो लुक पण आपल्याला सूट होतो, त्याच्यामध्ये मी मर्ज होऊन जाते. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, हेच एक सिग्निफिकन्स आहे म्हणजे मला असं वाटतं. त्याच्यामुळे पण ऑल्सो महाराजांविषयीचं प्रेम म्हण, त्यांच्याविषयीचा आदर म्हण, त्यांनी केलेलं कार्य त्याच्यामुळे इन्स्पायर होऊन म्हण, त्यांच्यासारखं कार्य करण्याची उमेद आहे अंगात. त्यांच्या आजूबाजूच्या मावळ्यांनी, त्यांच्या पत्न्यांनी, त्यांच्या कुटुंबांनी त्यांना दिलेली साथ म्हण, या सगळ्या गोष्टींमुळे किती भारी होता तो काळ, हा एक फील येतो. आणि
त्यामुळे पण असायची पण इच्छा निर्माण होते. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो कनेक्ट आहे असं मला वाटतं. आणि महाराष्ट्रात महाराजांविषयी Yes. ते तर म्हणजे असलंच पाहिजे. ते रक्तात आहे मला वाटतं. Right. ते आत्म्यात आहे, ते रक्तात आहे. ते संचारतं जेव्हा आपण असं काही वाचतो आणि ऐकतो. तर मला वाटतं माझ्यासारखे बहुतांश जण असतील जे असा कनेक्ट त्यांना वाटत असेल. मला जरा जास्त वाटतं इतकंच. बरं, किल्ल्यांची नावं आहेत आणि तुला कोणाबरोबर चिन्मय दादाबरोबर कुठल्या किल्ल्यावर जायचंय आणि अंकुश दादाबरोबर कोणत्या किल्ल्यावर जर फिरायला जायचं असेल तर कुठल्या किल्ल्यावर जायचं? आई गं! नाही, आम्ही उलट हे ओरडून सांगतोय कपल्सनी अजिबात किल्ल्यांवर फिरायला जायचं नाही. अभ्यास म्हणून जा, संवर्धन म्हणून जा. कपल्स म्हणून जाऊ नका. आणि तिकडे एक मिनिट, चिन्मय दादाला आपण झालं, लग्न झालंय आपण, अच्छा. त्यामुळे आता फक्त अजिबात नाही, आपण फक्त एक म्हणतात ना रेखी करायला जातो ना सिनेमाच्या आधी, त्याच्यासाठी जायचंय तुला. आणि अंकुश दादा तो किल केलेलाच ऑलरेडी, त्यामुळे चान्सच नाहीये तुला तिकडे. नाही तरी अंकुश दादांना आपण ह्याच्यात घेऊया. सिन्स आम्ही लॉकडाऊनचं सबंध शूट आम्ही जुन्नरला केलं, शिवनेरीच्या पायथ्याला केलं. सो शिवनेरी गडावर तर मी जाऊन आले त्या शूटिंगच्या दरम्यान आधेमध्ये. सो आय थिंक अंकुश दादांबरोबर शिवनेरीला जाईन मी परत, जिथे महाराजांचा जन्म झाला, शिवनेरी किल्ल्यावर. रायगडावर मला वाटतं दिग्पाल दादा बरोबर जावं, कारण रायगडावरचे मायन्यूट जे डिटेल्स आहेत ना ते सुद्धा दिग्पाल दादाला माहिती आहेत. म्हणजे हा जो दरवाजा आहे याला हा दरवाजा का म्हणतात, ते कधी नाव पडलं, इथून कसे कसे मावळे जायचे, असं इतकी डिटेल गोष्टी त्याला माहिती आहेत. तर आय थिंक ते. आणि चिन्मय दादाबरोबर कुठेही महाराष्ट्रात फिरायला तयार आहे. म्हणजे घरी जरी आला दादा डेटवर चहा प्यायला जरी आला तरी आय एम हॅपी. ओके, विथ हिज वाईफ ऑल्सो, की आपण मिळून जाऊया, आपण सहकुटुंब सहपरिवार जाऊया बाकी सगळे किल्ले. येस, चिन्मय दादा. थँक्यू सो मच फादर, थँक्स अ लॉट. थँक्यू. प्लेजर. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.